श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपण 72वी ओवी पाहतो आहोत. हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू, प्रत्यक्ष अनुवादला. हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा घोरू म्हणजे परमात्मा जो आहे, शेषशायी भगवान, तो क्षीरसागरामध्ये झोपलेला होता आणि झोपलेला असताना भगवंत घोरत होता आणि त्या घोरण्यातून हे सारे वेद निर्माण झाले. भगवंताचं घोरणं हेच वेद आहेत, परंतु तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला म्हणजे त्या सर्वेश्वर असणाऱ्या परमेश्वराने प्रत्यक्ष आपल्या मुखाने गीता सांगितली. आणि म्हणून गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण वेद हे घोरण्यातून म्हणजे निद्रित अवस्थेतून निर्माण झालेले आहेत, तर गीता ही मुखाद्वारे आणि बोलून आणि जागृत अवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. आता शेषशायी भगवान म्हणजे काय? परमात्मस्वरूप जे आहे ते ही सबंध पृथ्वी नव्हे नव्हे संपूर्ण विश्व जरी नाहीसे झाले तरी उरते, असं ते आहे. आणि म्हणून शेष हा शब्द वापरलेला आहे. शेष याचा अर्थ संपूर्ण जग जरी नाहीसं झालं तरी शेवटी जे उरतं ते शेष म्हणजे बाकी. शेष म्हणजे उरलेला. आणि भगवान शेषशायी आहेत हा संकेत आहे, नाही का? आणि भगवान योग निद्रेमध्ये असतात. योग निद्रा म्हणजे समाधी. ते झोपलेले नसतात कधीच, एक लक्षात घ्या. समाधी ही अवस्था 3 अवस्थांच्या पलीकडे. 3 अवस्था कोणत्या? जागृती, सुषुप्ती आणि स्वप्न अवस्था. जागृती म्हणजे जागेपण, सुषुप्ती म्हणजे गाढ झोप आणि स्वप्न अवस्था. या 3 अवस्थांच्याही पलीकडे असते. आणि निर्विकल्प समाधीमध्ये माणसाचा श्वासोश्वास थांबतो. पण ही समाधी निद्रा आहे. समाधी निद्रा आहे म्हणजे काय? की माणूस जिवंत आहे पण त्याचे सगळे व्यवहार थांबलेले आहेत. आणि म्हणून निद्रेमध्ये जिवंतपणाचं लक्षण काय आहे तर घोरणे. हे लक्षात घ्या. म्हणजे माणूस झोपलेला आहे परंतु तो मेलेला नाही, तो समाधी अवस्थेमध्ये आहे. हे कशावरून कळायचं तर त्याचं घोरणं चालू आहे म्हणून. आणि योग निद्रेमध्ये भगवंत असताना तो अशा अवस्थेमध्ये असतो की त्याला स्वतःचं आणि जगाचं भानच नसतं. पण येथे तो चिन्मय आहे, नाही का? सामान्य माणूस जेव्हा समाधी अवस्थेमध्ये असतो तेव्हा तो भान हरपलेला असतो, परंतु इथे भगवंत आहे, चैतन्यमय आहे, चिन्मय आहे. आणि म्हणून तो घोरतो. त्याच्या या घोरण्यातून ज्ञान बाहेर पडतं, कारण परमात्मस्वरूप हे आत आणि बाहेर दोन्हीकडे ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्याची प्रत्येक हालचाल ही ज्ञानस्वरूपच असते. मग वेद विस्कळीत आहेत का तर ते सलगपणे बाहेर पडलेले नाहीत. आणि ज्ञानेश्वरीसारखे किंवा गीतेसारखे सलग किंवा व्यवस्थितपणे सांगितलेले नाहीत. वेदांमध्ये कोणतेही मंत्र कधीही येतात, कुठेही येतात, कसेही येतात. आणि म्हणून
वेदांचा अर्थ लावणं हाच मुळी एक मोठा समुद्र आहे असं मानलं जातं. हा परमात्मा जेव्हा अवतार घेतो त्यावेळेला तो जागेपणामध्ये येतो. आणि आपली कल्पना अशी आहे की माणसाचं जे ज्ञान असतं ते जागेपणीचं असतं. जागेपणी आपलं मन प्रज्वलित असतं. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने जेव्हा अवतार घेऊन जागृत अवस्थेमध्ये जागेपणामध्ये गीता सांगते झाले, त्यामुळे गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे असं मानलं जातं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा वेदार्थ सागरू. वेदांचा अर्थ लावणं हाच मुळे एक सागर असल्याप्रमाणे आहे. महाभयंकर आहे, अफाट आहे आणि पसरलेला आहे. जया निद्रिताचा घोरू. तो भगवंत निद्रित अवस्थेमध्ये असताना, समाधी अवस्थेमध्ये असताना, चिन्मय अवस्थेमध्ये असताना तो घोरत होता. आणि असा तो सर्वेश्वर जेव्हा जिवंतपणी जागृत अवस्थेमध्ये प्रत्यक्ष अवतारित झाला आणि कृष्णाच्या रूपामध्ये येऊन त्याने अर्जुनाला गीता सांगितली, हा जो गीता अनुवाद आहे किंवा हा जो गीतेचा भाव आहे तो जागृत अवस्थेमध्ये असल्यामुळं गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पुढची ओवी बघूया. ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद, तेथ मी अल्पमतिमंद काय होय. गाध या शब्दाचा अर्थ खोली आणि अगाध म्हणजे ज्याची खोली आपल्याला पाहता येत नाही, ज्याचा आपल्याला अंत सापडत नाही, त्याला अगाध म्हटलेलं आहे. म्हणजे इतकं खोल की किती खोल हे सांगता येत नाही आणि म्हणून त्याला अगाध हा शब्द वापरलेला आहे. गीतेमधला कुठलाही एक विचार घेऊन, एक तत्व घेऊन त्याचा जर अभ्यास करायचा ठरवलं तर आपला एक जन्म पुरत नाही. ज्ञानेश्वरीमधील एक तरी ओवी अनुभवावी असं जर आपण ठरवलं तर आपला सर्व जन्म निघून जाईल. आणि म्हणून सत्पुरुष हे सहजपणे बोलून जातात, पण त्याचा अर्थ कळण्यासाठी आपल्याला जन्म घालवावे लागतात. महाराजांना म्हणजे गोंदवलेकर महाराजांना एका शब्दात परमार्थ सांगा असं एकाने विचारलं. त्यावेळेला महाराजांनी एकच शब्द सांगितला आणि तो म्हणजे सावधानता. बघा, आता हा सावधानता हा एकच शब्द जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आयुष्यभर जागरूक अवस्थेमध्ये राहावं लागेल. आपल्या मनावर बारीक लक्ष ठेवून राहावं लागेल आणि आयुष्यभर आपल्याला इकडं तिकडं जरा देखील आपल्या मनाची, आपल्या चित्ताची चलबिचल अवस्था होऊ द्यायची नाही. आता मला सांगा, हे शक्य आहे का? म्हणून हे जे मोठे सत्पुरुष असतात त्यांची ही छोटी छोटी वाक्य किंवा छोटे छोटे शब्द ते जरी आपण आचरणात आणायचे ठरवले तरी आपल्याला जन्मभर अभ्यास केला तरी हे साधन साध्य होणार नाही. आता सावधानता आणणे म्हणजे किती अवघड काम आहे बघा. आपण बहुतेक वेळेला बेसावधच असतो. आपण बहुतेक वेळेला डळमळीत अवस्थेमध्येच असतो. सावध कधी होणार आपण? गीतेमध्ये तर अशी अनेक महावाक्य आहेत, त्यातली आपण किती आचरणात आणू शकू? साध सत्यम वद हे दोन शब्द, पण ते आपल्याला आयुष्यभर जरी तपश्चर्या केली
तरी खरं बोलणं शक्य होत नाही. हे लक्षात घ्या. अहो, आपण दिवसभरातून किती थापा मारतो, किती खोटं बोलतो, किती फसवाफसवी करतो, नाही का? समोरच्या माणसाला किती गुंडाळतो. हे सगळं खोटेपण आहे. मग सत्यम वद हे कुठं आपण आचरणात आणतोय, नाही का? आणि अशी जर आपल्याला बारकाईने प्रत्येक गोष्ट बारकाईने समजून घ्यायची आणि आचरणात आणायची म्हटलं तर शक्यच नाही आहे. तत्त्वज्ञानामध्ये तत्त्वज्ञानी माणूस आपलं तत्त्व किंवा आपला विचार मांडतो, परंतु ते किती खोल आहे, त्याची खोली किती आहे हे आपल्याला सांगता येत नाही, सापडत नाही. वेदांनासुद्धा गीतेची ही थोरवी म्हणा किंवा खोली म्हणा ही सापडत नाही आहे. म्हणून वेदसुद्धा भगवंताला जाणत नाहीत. वेदांनासुद्धा नेती नेती म्हणावं लागतं, परंतु तेच वेद गीता पाहून वेडे होतात. वेद हे स्वतः ज्ञान स्वरूप असल्या तरी गीता पाहिल्यानंतर वेदसुद्धा वेडे झाले. म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसे जे अगाध, नाही का, हे जे ज्ञान आहे गीतेमधलं ते अगाध आहे. त्याची खोली आपल्याला सांगता येत नाही, त्याचा अर्थ आपल्याला काढता येत नाही, त्याचा अर्थ आपल्याला लावता येत नाही, समजून घेता येत नाही, आचरणात आणणं तर लांबच राहिलं. आणि म्हणून जेथ वेडावती वेद, वेदसुद्धा गीता पाहून वेडे झाले. म्हणजे आपल्याला जे सांगता येत नाही ते गीतेने सांगितले, हे कसं काय, असं आश्चर्य त्यांना वाटलं. मग सत्पुरुषांचं सुद्धा असंच असतं. सत्पुरुष साध्या साध्या भाषेत, साध्या साध्या शब्दामध्ये असं काही बोलून जातो की सामान्य माणसांना त्याचं आश्चर्य वाटतं, अचंबित होतात. नामदेव महाराजांच्या घरामध्ये त्यांची सेवा करणारी मोलकरीण होती किंवा दासी होती, जिचं नाव जनी. अशा या जनीने सुद्धा अनेक आश्चर्यचकित शब्द वापरून मोठमोठ्या अभंग रचना केलेल्या आहेत. म्हणजे नामदेवांच्या घरातली मोलकरीण जर अशा पद्धतीच्या रचना करू शकते तर नामदेव काय योग्यतेचे असतील याचा विचार करा. आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो, जिथं वेद वेडे होतात तिथं मी मूळचाच मतिमंद आहे, वेडा आहे, आणि गीतेची थोरवी मी काय बरे सांगणार. तेथ अल्प मी मतिमंद काय होय. माझ्याच्यानी गीता सांगणं हे कसं होणार, शक्य आहे का? आपण मतिमंद आहोत, आपण वेडे आहोत, अल्पबुद्धी आहोत, मग मी गीतेचा अर्थ कसा काय सांगणार. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज स्वतःकडे इतका कमीपणा घेतात. आणि आपण मतिमंद का आहोत त्याचं कारण पुढच्या ओवीमध्ये ते सांगतायत. ते म्हणतात, हे अपार कैसेनी कवळावे, महातेज कवणे धवळावे, गगनमुठी सुवावे, मशके केवी. आणि म्हणून आपण असमर्थ का आहोत, आपण मतिमंद का आहोत, आपण वेडे का आहोत, याचा कारणमीमांसा ज्ञानेश्वर महाराज इथे करतायत. ते म्हणतात की एखादा डास किंवा एखादं चिलट यांनी आकाश आपल्या कुशीत घेण्याचा प्रयत्न करावा तर शक्य आहे का, नाही का. म्हणून त्यांनी गगनमुठी सुवावे, मशके केवी. मशक म्हणजे डास किंवा चिलट. या मशकाने गगनाला म्हणजे आकाशाला गवसणी घालावी किंवा आकाश आपल्या मुठीमध्ये धरून ठेवावं, हे शक्य आहे का, असा प्रश्न विचारला आहे. आणि म्हणून महातेजे कवणे धवळावे,
जिथे सूर्य उगवलेला आहे, सूर्यापुढे आपण दिवा लावून त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये तेजस्वी असा प्रकाश आपण पाडू शकू का? नाही का? महातेज कवणे धवळावे म्हणजे सूर्य असा अर्थ ते महातेज म्हणजे घेतात. महातेज म्हणजे सूर्य जर उगवलेला असेल तर सूर्यापुढे आपण कितीही दिवे लावले, कितीही पणत्या लावल्या, कितीही कंदील लावले, कितीही निरांजनं लावली, तरीसुद्धा त्या महातेजाला उजळून टाकता येईल अशा प्रकारचं आपल्याला तेज निर्माण करणं शक्य आहे का? आता इथे जर भगवंताचं तेज आहे, ज्याला आपण सूर्यकोटी समप्रभ असं म्हणतो, एकाच वेळेला कोटी सूर्य उगवल्यानंतर जो प्रकाश पडेल असा हा ज्ञानाचा प्रकाश असणारा भगवान, त्या भगवंताचं तेज आणि त्या तेजापुढे आपण काय बरे त्या तेजाला प्रकाशित करू शकणार? आणि हे अपार आहे ते कैसेनी कवळावे? आणि हे अपार असणारं, आकाशापेक्षा महान असणारं हे जे आत्मतत्व आहे त्याला कोणी बरे आपल्या मिठीत घ्यावं? म्हणजे आपण सर्वसामान्य माणसं या भगवंताच्या शक्तीशी कुठेही बरोबरी करू शकत नाही, आपली तुलनाच त्याच्याबरोबर होऊ शकत नाही. आणि म्हणून मी हे सर्व करण्यासाठी समर्थ नाही, माझी क्षमता नाही. मी अत्यंत एखाद्या मशकाप्रमाणे आहे, चिलट आहे, डास आहे आणि मी गगनाला गवसणी घालायला चाललो आहे. हे धाडस नव्हे का? गोपाल कृष्ण भगवान की जय.